भारताने ऑपरेशन सिंदूर करून पाकिस्तानला मोठा दणका दिला। मात्र अजूनही ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही। भारताने पाकिस्तानला आणखी एक खूप मोठा दणका दिला आहे। पाकिस्तानच्या लाहोर शहराचं रक्षण करण्यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम भारताने उद्ध्वस्त केली। भारतीय लष्कराने प्रेस नोट जारी करून ही घोषणा केली आहे। पाकिस्तानने चीनची HQ-9 ही एअर डिफेन्स सिस्टीम तैनात केली होती, ती भारताने हल्ला करून बेचिराग करून टाकली आणि त्यामुळे लाहोर या महत्त्वाच्या शहरावरचं हवाई छत्र नष्ट झालेलं प्रज्ञा। खरे प्रसन्न, आपण जर शहरांची नावं पाहिली तर ती पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। म्हणजे भारताचा विचार केला तर बेंगलोर, चेन्नई, मुंबई ही शहरं जशी महत्त्वाची आहेत तसंच कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद जी त्यांची राजधानी आहे ही शहरं महत्त्वाची आहेत आणि या शहरांना टार्गेट केलं जात आहे। या शहरांवरती ड्रोन अटॅक केला जातो आणि त्यामुळे पाकिस्तान खिळखिळा करण्यासाठी, पाकिस्तानच्या मनात धडकी भरवण्यासाठी सायकोलॉजिकल दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचं एक प्रज्ञा यामध्ये जाणवते ते असं की ज्याला असं म्हटलं जातं युद्धाच्या शास्त्रामध्ये की तुम्हाला तुमची जागा निवडायची, युद्धाची आणि वेळ निवडायची आहे आणि शत्रूला तो सावध नसताना गाठायचे। या तिन्ही गोष्टी इथे झालेल्या आहेत। जागा कोणती? कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद। जागा कोणाची? पाकिस्तानची। वेळ कोणी निवडली? भारताने। आणि त्यामुळे पाकिस्तानला लक्षात येत नाही की आता नेमकं करायचं काय, याला युद्ध म्हणायचं की नाही हे सुद्धा त्यांना माहित नाही। अगदी अगदी खरं आहे। दरम्यान आपण या सिस्टीम कशी पाहतोय आपण, जी ज्याच्यामुळे हे क्षेपणास्त्रांचे वेध घेण्यात आले आणि संपून टाकण्यात आले। भारताने रशियाकडून घेण्यात आलेली ही S-400 सिस्टीम 2018 साली भारताने ही सिस्टीम घेतली आणि त्याचा प्रयोग आता आपल्याला केलेला आहे आणि भारताच्या दोन्ही म्हणजे ईशान्य विशेषतः चीनच्या लगतच्या सीमेकडे आणि इथे पश्चिमेला आपण या सिस्टीम डिप्लॉय केलेल्या आहेत। प्रसन्न, आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसांपर्यंत युद्धसज्जता किती आहे देशाची हे पोहोचू शकत नाही, पण ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी आपला देश, आपलं लष्कर, आपलं सैन्य कोणत्या वेगवेगळ्या पातळीवर लढण्यासाठी सज्ज आहे हे कळतंय। पाकिस्तानच्या HQ-9 सिस्टीमचा उद्ध्वस्त करण्यात आली आहे। ती सिस्टीम काय आपण पाहूया। एकाच वेळी 100 टार्गेट ट्रॅक करून उद्ध्वस्त करण्याची तिची क्षमता आहे। जमिनीवरून हवेत मारा करणारी ती क्षेपणास्त्र प्रणाली आहे। चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं हे एक उत्तम उदाहरण आहे। 2021 मध्ये यंत्रणा पाकिस्तानच्या ताफ्यात सामील झाली। राफेल, सुखोई आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडून ही यंत्रणा घेतली। म्हणजे आपल्या S-400 सारखी सिस्टीम होती खरी, पण त्याचा काही उपयोग झालेला नाहीये। एक्झॅक्टली, म्हणजे जी क्षेपणास्त्र रोखण्यासाठी, जी विमानं रोखण्यासाठी ही सिस्टीम त्यांनी इन्स्टॉल केलेली होती, पण ती किती कुचकामी ठरली आहे हे आपल्याला दिसतंय, कारण का हेच ब्रह्मोस क्षेपणास्त्र, हेच राफेल विमान वापरलं गेलं या संपूर्ण मोहिमेमध्ये। प्रसन्न, त्याचं मुख्य कारण असं आहे की नुसती यंत्रणा असून चालत नाही, ती वापरण्यासाठीचा जो जज्बा, जो उर्दू शब्द आहे, तुमच्यामध्ये ती हिंमत असावी लागते आणि आपल्याला लढायचं आहे। मुळात पाकिस्तानी लष्कर हे आतमध्ये खोखलं झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर बेसिसवरचे तिकडे लष्कर आहे, त्यामुळे या सिस्टीम्स घेऊन करणार तरी काय? उद्या S-400 असे तरी त्यांनी काय केलं असतं, कारण त्यांनी वेळ गाठली नव्हती आणि ती वेळ भारताने गाठलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।